हॅलो फ्रेंड्स, आज वैशाख शुद्ध पौर्णिमा आहे. ह्याला वैशाख दिवस असं सुद्धा म्हणतात. त्याच्याविषयी अगदी थोडक्यात बोलणार आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखली जाते. कारण परंपरेनं असं मानलं जातं की ह्या वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाचा जन्म झाला. योगायोगाने ह्याच दिवशी त्याला ज्ञानप्राप्ती झाली किंवा बुद्धत्व प्राप्त झालं आणि सरते शेवटी याच वैशाख पौर्णिमेच्या दिवशी त्याला महापरिनिर्वाणाची प्राप्ती झाली. जगातल्या काही अलौकिक पुरुषांच्या बाबतीत जो योगायोग घडतो तसा योगायोग त्याच्या बाबतीत सुद्धा घडला, म्हणून ही पौर्णिमा विशेष आहे आणि जगभरामध्ये सगळ्याच देशामधले सगळ्याच धर्माचे लोक ती साजरी करतात. खरं तर भगवान बुद्धाविषयी माझी बोलण्याची जराही पात्रता नाही, कारण मी अतिशय यःकश्चित प्राणी आहे याची मला जाणीव आहे. ज्ञानाच्या बाबतीत सुद्धा कणभरसुद्धा म्हणजे भगवान बुद्धाने सांगितलेल्या ज्ञानाच्या कणभरसुद्धा ज्ञान मला समजलं असं सुद्धा मी म्हणू नाही शकत आणि याची मला जाणीव आहे. तरीसुद्धा मला असं वाटतं की काहीतरी बोलायला पाहिजे. खरं पाहिलं तर भगवान बुद्ध आणि ज्ञान ह्या गोष्टी एकमेकाला तुल्यबळ आहेत किंवा ज्ञान म्हणजे बुद्ध आणि बुद्ध म्हणजे ज्ञान. ज्ञात इतिहासातला संपूर्ण सम्यक ज्ञान प्राप्त झालेला एकमेव पुरुष किंवा महापुरुष किंवा एकमेव माणूस म्हणून भगवान बुद्धाची ओळख आहे. आपण सांगू नाही शकत की त्याला जे ज्ञान प्राप्त झालं ते एक्झॅक्टली काय होतं, पण त्यांनी दिलेले दृष्टांत, त्यांनी मानवजातीला दिलेली शिकवण याच्यामधनं कळतं की ज्याला आपण ज्ञान म्हणतो ते सहजासहजी प्राप्त करून घेता येऊ नाही शकत, किंबहुना सगळ्यांनाच ते प्राप्त नाही होऊ शकत आणि ते सगळ्यांनाच प्राप्तसुद्धा होऊ शकतं. कारण स्वतःच्या उदाहरणावरून त्यांनी अतिशय यःकश्चित अशा लोकांनासुद्धा स्वतःसारखंच बुद्ध बनवलं होतं किंवा बुद्धत्व प्राप्त करून दिलं होतं. अर्थात त्या गोष्टीमध्ये न पडता सरळ सरळ मला जे आजच्या दिवशी सांगायचं आहे ते मी लगेच सांगून मोकळा होतो. भगवान बुद्ध हा असा महापुरुष आहे जो ज्ञान आणि विज्ञानाच्या सगळ्याच क्षेत्रामध्ये सामावून उरलेला आहे. पराकोटीची बुद्धिमत्ता आणि तर्कबुद्धी असलेला आणि खऱ्या अर्थानं सत्याला जाणून घेतलेला एक महापुरुष म्हणून त्याची ओळख आहे. त्याने सांगितलेलं तत्त्वज्ञान आज एका विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाच्या रूपाने जरी जाणून घेतलं जातं किंवा ते साठून राहिले एका संप्रदायाच्या किंवा धर्माच्या रूपाने, पण भगवान बुद्ध हा किंवा त्याचं तत्त्वज्ञान हे इतकं संकुचित नाही की ते विशिष्ट लोकांनीच शिकलं पाहिजे किंवा विशिष्ट लोकांनीच त्याचा अवलंब केला पाहिजे, असं बिलकुल नाही आहे. भगवान बुद्ध हा समस्त मानवजातीसाठी आहे. किंबहुना त्याला महाकारुणिक असं सुद्धा म्हटलं जातं, कारण त्याच्यामध्ये एवढी मानवजातीविषयी करुणा किंवा कंपॅशन होती की स्वामी विवेकानंदांनी एका ठिकाणी म्हटलं आहे की भगवान बुद्धाच्या ठायी असलेली करुणा इतकी महान होती की त्याच्यातला 1/100 इतका भागसुद्धा जर माझ्यामध्ये असला असता तर त्याच्या पायाच्या जवळ उभा राहण्याची माझी पात्रता असली असती. इतका भगवान बुद्ध श्रेष्ठ होता माणूस म्हणून. अहिंसेची परमोच्च अवस्था ही केवळ शरीराची अवस्था नाही आहे, तर ती मनाची अवस्था आहे, चित्ताची अवस्था आहे. म्हणून चित्ताच्या चेतनेला महत्त्व आपण दिलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ध्यान करायला पाहिजे, सम्यक ध्यान करायला पाहिजे, चारित्र्यशुद्धी करायला पाहिजे. हे शिकवणारा सगळ्यात पहिला महापुरुष ज्ञात इतिहासातला आहे. अर्थात भगवान बुद्धाच्या आधीसुद्धा तत्त्वज्ञान सांगणारे होते किंवा धर्म सांगणारे सुद्धा होते, त्याच्या समकालीनही होते आणि त्याच्या नंतरसुद्धा झाले. पण मनुष्य प्राण्याला सहजपणे
समजेल असा मध्यम मार्ग, साधा सोपा मार्ग ज्याने मानवजातीला प्राप्त करून दिला किंवा त्याने धडा घालून दिला, असा महापुरुष म्हणून भगवान बुद्धाची ओळख आहे. जगातल्या सगळ्याच देशांमध्ये भगवान बुद्धाच्या आणि सगळ्यात धर्माचे लोक, महत्त्वाचं म्हणजे भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा अवलंब करतात गेली 2500 वर्षे ह्या किंवा त्या रूपाने. संपूर्ण भारतीय संस्कृतीच्या नसानसामध्ये भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान भरलेलं आहे. विवेकानंदांनी जसं त्यांच्या शब्दांमध्ये सांगितले की आजचा जो हिंदू धर्म आहे, ह्या हिंदू धर्माचा स्केलेटन किंवा सांगाडा म्हणजे वैदिक धर्म आहे, पण त्याचा आत्मा म्हणजे भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान आहे. किंबहुना महाराष्ट्राची जी संत परंपरा आहे, ज्ञानेश्वरांपासून तुकारामांपर्यंतची जी संत परंपरा आहे, ती दुसरं तिसरं काहीच नसून भगवान बुद्धाने सांगितलेला महाकारुणिक तत्त्वज्ञानाचाच भाग आहे. अर्थात तुम्हाला जर त्याच्याविषयी जास्ती उत्सुकता असेल तर तुम्ही स्टडी करू शकता. माझं भाग्य असं की योगायोगाने मला कित्येक वर्ष ध्यान करायला मिळालं, वेगळ्या वेगळ्या ध्यान धारणा करायला मिळाल्या, वेगळ्या वेगळ्या ध्यान पद्धती शिकायला मिळाल्या, बऱ्यापैकी चांगलं ब्रह्मचर्य पाळायला मिळालं, आत्मसंयम करण्याची संधी लाभली आणि ज्ञानाची बऱ्यापैकी ओढ असताना क्वांटम मेकॅनिक्स आणि काही गणितीय क्लिष्ट अशा संज्ञा किंवा त्याच्यामधल्या काही चर्चा जेव्हा मला समजत नव्हत्या, मी जेव्हा अतिशय तरुण होतो किंवा अतिशय ॲडोलसन्स एजमध्ये होतो, तेव्हा मी खूप फ्रस्ट्रेट झालो होतो. तेव्हा मला विपश्यना ध्यानधारणा करायला मिळाली, जी असं सांगितलं जातं की भगवान बुद्धांनी 2600 वर्षांपूर्वी स्वतः केली होती आणि त्याच्यानंतर ती इतरांनासुद्धा शिकवली होती. पण ती भारतामध्ये पूर्णपणे लुप्तप्राय झाली होती. त्याच्यानंतर सत्यनारायण गोयंका ह्या भारतीय बर्मीज व्यापाऱ्यांनी ती भारतामध्ये आणली. ती ध्यानधारणा जेव्हा मला शिकायला मिळाली, ती कित्येक वर्ष मी ती शिकायला गेलो नव्हतो, कारण मला असं वाटलं की त्याच्यात काहीतरी नास्तिकता आहे, त्याच्यामध्ये माझ्या धर्मापेक्षा काहीतरी वेगळं आहे, त्याच्यामुळे त्याला न गेलेलं बरं म्हणून ते मी सतत अवॉइड करत राहिलो. पण एक दिवस असा आला, विशेषतः ज्ञानाच्या दृष्टिकोनातून म्हणायचं झालं तर मी खूप फ्रस्ट्रेट झालो. मला काही कळतच नव्हतं, काही गणितीय आणि वैज्ञानिक संज्ञा. तेव्हा मी विपश्यना करायला गेलो आणि माझ्यामध्ये जे अंतर्बाह्य बदल झाले ते मला स्वतःला बघायला मिळाले आणि तेव्हा मला कळालं की अध्यात्म नावाची गोष्ट खऱ्या अर्थाने अस्तित्वात असते आणि ती एवढी पराकोटीची उच्च अवस्था असते की सामान्यातला सामान्य माणूससुद्धा दैवी अवस्था प्राप्त करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे मी खूप इम्प्रेस झालो. तेव्हापासून आजतागायत साधारणतः 17-18 वर्षे मी ती ध्यानधारणा करतो. पण त्या दरम्यान बऱ्याचशा आणखी ध्यानधारणासुद्धा करायचं मला भाग्य लाभलं. पण त्याच्यातनं एक सामान्य माणूस म्हणून मला काय शिकायला मिळालं हे मी इथे सांगू इच्छितो. अध्यात्माची गोष्ट आपण बाजूला ठेवू. सामान्य माणूस म्हणून मला हे शिकायला मिळालं की आयुष्यातली जी सुखदुःख आपल्या जीवनामध्ये जी येतात त्याला आपणच कारणीभूत आहोत. कुठल्याही प्रकारचं दैव, देव किंवा नशीब ह्या गोष्टींना कुठल्याही प्रकारचं अस्तित्व नसतं. सरळ सरळ कर्मफल सिद्धांत किंवा कर्मविपाक सिद्धांतानुसारच आपल्या आयुष्यामध्ये सुख किंवा दुःख येतात आणि ती 99% जास्ती मानसिक दुःख असतात. आपण सतत आपल्या नशिबाला, पूर्वजन्माला किंवा इतरांना जे दोष देत राहतो त्यांना कुठलाही अर्थ नसतो. जेही काही आपल्या आयुष्यात घडतं ते आपल्या हेच कर्माची फळं असतात आणि हे जे कर्म असतं ते शारीरिक नसतं, ते कर्म असतं ते मानसिक असतं, चित्ताच्या चेतनेवर अवलंबून असतं. आणि विपश्यनेसारखी ध्यानधारणा जर आपण मन लावून केली, त्याचा अवलंब आपल्या आयुष्यात केलं तर ह्या
कर्मांना आपण जाळूनसुद्धा टाकू शकतो आणि आपलं मन नितांत निर्मळ शुद्ध पवित्र करू शकतो, याची मला जाणीव झाली. ही एक गोष्ट मला इथे सांगायची. आणखी मला हा व्हिडिओ लांबवायचा नाही आहे, म्हणून दुसरी गोष्ट सांगायचं झालं तर भगवान बुद्ध कुठल्याही प्रकारे डॉगमॅटिझम मध्ये नाही पडला. म्हणजे त्याने सांगितलं नाही की देव आहे किंवा देव नाही. जेव्हा जेव्हा त्याला विचारण्यात आलं की देव आहे किंवा देव नाही, तेव्हा तेव्हा तो असं म्हणाला की मला माहिती नाही, मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नाही, पण मी जो तुम्हाला मार्ग दाखवतोय त्याच्यामध्ये कदाचित तुम्हाला देव किंवा दैव या गोष्टींच्या संकल्पनेची गरज नाही पडणार. आपल्या आयुष्यात जर तुम्ही पाहिलं, सामान्य माणूस म्हणून जाणीवपूर्वक पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आपल्यापैकी जास्तीत जास्त जण किंवा सगळेच जण देवावर विश्वास ठेवतात, दैवावर विश्वास ठेवतात. काही जण आत्म्यावर विश्वास ठेवतात, काही जण देवावर विश्वास नाही ठेवत, काही जण आत्म्यावर विश्वास ठेवतात, काही जण नाही ठेवत. काही जण ह्या देवावर विश्वास ठेवतात, काही जण त्या देवावर विश्वास ठेवतात. पण त्याच्यामुळे फायदा काय होतो किंवा तोटा काय होतो? देवावर विश्वास ठेवणारासुद्धा तेवढाच दुःखी असतो, देवावर विश्वास न ठेवणारासुद्धा तेवढाच दुःखी असतो. आत्म्यावर विश्वास ठेवणाराही तेवढाच दुःखी असतो, आत्म्यावर विश्वास ठेवणाराही तेवढाच दुःखी असतो. पुनर्जन्म मानणारासुद्धा तेवढाच दुःखी असतो आणि पुनर्जन्म न मानणारासुद्धा तेवढाच दुःखी असतो. या सगळ्या गोष्टींमध्ये आपला केवळ टाईमपास होतो आणि आपल्या आयुष्यात कुठल्याही प्रकारचं सुख नाही येत. हेच त्याने सांगण्याचा प्रयत्न केला. खरं तर बुद्ध बोलत नाही, किंबहुना जे जे लोक किंवा आपल्या आजूबाजूला असलेले संत, महंत, कीर्तनकार जेव्हा जेव्हा ते बोलतात तेव्हा तेव्हा लक्षात ठेवायचं की ते अज्ञानी आहेत. ज्ञानी माणूस कधीही बोलत नाही. आपण त्याला म्हणतो ना, उथळत्या पाण्याला खळखळाट फार. ज्ञानी माणूस कधीही तोंड उघडत नाही, कारण सत्य हे कधीही प्रगट केले नाही जाऊ शकत लौकिकामध्ये किंवा या इहलोकामध्ये. सत्य हे बोलण्याच्या पलीकडे आहे, दृष्टीच्या पलीकडे आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे. केवळ ध्यानानेच त्याला जाणलं जाऊ शकतं आणि आपल्या आचरणातनं त्याचा अवलंब केला जाऊ शकतो. जसं तुकारामांनी म्हटलंय की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. एखाद्या माणसाला परमेश्वरी सत्य गवसलंय किंवा परमेश्वरी कृपा झाली आहे, अध्यात्म त्याला कळालं आहे, हे कसं ओळखायचं? तर त्याच्या वाणीतून किंवा त्याच्या बोलण्यातून ओळखायचं. अन्यथा बाकी सगळं जे आहे तो केवळ शब्दांचा खेळ आहे, त्याला काहीही अर्थ नाही. हेच भगवान बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचं सार आहे. तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, कुठल्याही जातीचे असाल, तुम्ही कुठल्याही दृष्टिकोनातून स्वतःला श्रेष्ठ समजत असाल, खालच्या दर्जाचे समजत असाल, तुम्ही कितीही स्वतःला ज्ञानी समजत असाल, तुमच्याकडे हजारो पुस्तकं आहेत आणि ती तुम्ही वर्षानुवर्षे वाचली आहेत, अभ्यास केली आहेत, असं सुद्धा तुम्ही समजत असाल तरी त्याला काहीही उपयोग नाही आहे. जोपर्यंत तुम्ही ध्यान नाही करत, तुमचं मन आणि चित्त नितांत निर्मळ नाही होत, तोपर्यंत तुमच्या आयुष्याला किंवा माझ्यासुद्धा आयुष्याला काहीही अर्थ नाही. आपण असं म्हणतो की आज आपण कलियुगामध्ये राहतो, इथं सगळेजण बऱ्याचशा व्यसनांमध्ये गुरफटलेले आहेत, दारूमध्ये, ड्रग्जमध्ये आणि वेगळ्या वेगळ्या व्यसनांमध्ये सगळे गुंतलेले आहेत. याचं कारण अज्ञान आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला सुख मिळतं क्षणभरासाठी का असेना, आणि त्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे हे आपल्याला अज्ञानामुळे वाटतं, त्याच्यामुळं आपण त्याच्यामध्ये गुंतलेलो असतो. त्याच्यातनं बाहेर येणं कठीण असतं बेसिकली. तसंच आपण विशिष्ट धर्माचे आहोत. माझाच धर्म श्रेष्ठ आहे, माझीच संस्कृती श्रेष्ठ आहे, मी हिंदू आहे, माझ्यासारखा धर्म दुसरा कोणाचाच नाही आहे, मी जैन आहे, माझ्यासारखा धर्म कोणाचाच नाही आहे, मी बौद्ध आहे, मी शीख आहे, मी मुस्लिम आहे, मी ख्रिश्चन आहे, मी ज्यू आहे, माझा धर्मच सगळ्यात श्रेष्ठ आहे, माझ्याच धर्माचं पुस्तक सगळ्यात श्रेष्ठ आहे, भगवद्गीता सगळ्यात श्रेष्ठ, कुराण सगळ्यात श्रेष्ठ, ग्रंथसाहेब सगळ्यात श्रेष्ठ, आगम सगळ्यात श्रेष्ठ. अशा प्रकारे आपण वेगळ्या वेगळ्या कल्पनांमध्ये रमलेलो असतो. त्याच्यामध्ये आपल्याला काहीही साध्य नाही होत. खरं सांगायचं झालं तर पुस्तकांमधनं आपल्याला काहीही साध्य नाही होत. ती केवळ आणि केवळ मनोरंजन आहे, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे तुम्हाला तेव्हाच लक्षात येईल जेव्हा तुम्ही ध्यान कराल. भगवान बुद्धसुद्धा हेच सांगतो की तुम्ही ध्यान करायला पाहिजे. भगवान बुद्धाने सांगितलेलं तत्त्वज्ञान हे विशिष्ट धर्म किंवा संप्रदायाचं तत्त्वज्ञान नव्हतं.
किंबहुना धर्म हा आपल्या सगळ्यांचा एकच असतो. तुम्ही जैन असाल, बौद्ध असाल, हिंदू असाल, मुस्लिम असाल, ख्रिश्चन असाल, झोरोॲस्ट्रियन असाल, ज्यू असाल, तरी आपण सगळ्यांचा धर्म माणूस म्हणून एकच असतो. फक्त रिलिजन वेगळ्या असतात, त्याला फार फार तर आपण संप्रदाय म्हणून प्रत्येकजण आपापल्या रिलिजनला पाळण्याचा प्रयत्न करतो धर्म म्हणून. ती चुकीची गोष्ट आहे. भगवान बुद्धाचं तत्त्वज्ञान हे धर्म होतं, ते संप्रदाय नव्हतं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला जर आयुष्यात खऱ्या अर्थानं ज्ञानी व्हायचं असेल, आयुष्य तुमचं सुंदर बनवायचं असेल, शांत बनवायचं असेल, आणि हे जग सोडून जाताना एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की ह्या जगात आपण फार कमी काळासाठी आलेलो आहोत. इथं पाहुणे म्हणून आलेलो आहोत. इथं परमनंटली आपण राहणार नाही आहोत. आपण इथे जाताना आपली चित्त इथून घेऊन जाताना, चित्ताची चेतना घेऊन जाताना जगातले सगळ्यात शुद्ध, निर्मळ, पवित्र संस्कार आपल्या चित्ताबरोबर आपण घेऊन गेले पाहिजे. ही संस्कृती आपल्यामध्ये जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कळेल की भगवान बुद्ध काय होता किंवा त्याचं तत्त्वज्ञान काय होतं. त्याच्यासाठीच भगवान बुद्धाने सांगितलं होतं की मी ते वाचून दाखवतो. ॲक्च्युली मी मुद्दामहून ते लिहून आणले. मला जे सांगायचं आहे ते इंग्रजीत आहे. मी व्यवस्थित कदाचित मराठीमध्ये ट्रान्सलेट करू शकणार नाही, तरी पण करण्याचा प्रयत्न करतो. भगवान बुद्ध म्हणतो की उगाचच कशावरही विश्वास ठेवू नका. म्हणजे जे जे तुम्ही वाचता किंवा जे जे तुम्ही ऐकता त्या सगळ्यावर उगाचच विश्वास ठेवण्याचे कारण नाही आहे किंवा गरज नाही आहे. किंवा एखाद्या मोठ्या महापुरुषाने किंवा संत महंताने किंवा एखाद्या दैवी पुरुषांनी सांगितलं आहे म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास तुम्ही ठेवू नका. किंवा जस्ट बिकॉज मी बुद्ध किंवा संत महात्मा म्हणून मी स्वतःहून तुम्हाला सांगितलं आहे म्हणून तेवढ्यामुळे तुम्ही त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुम्ही स्वतः त्या गोष्टीला निरखायला पाहिजे, पारखायला पाहिजे. तुमचं स्वतःचं लॉजिक किंवा तर्कबुद्धीनं त्याचा उहापोह करायला पाहिजे. आणि तुमची जी सत्सद विवेक बुद्धी किंवा कॉमन सेन्स आहे, त्या कॉमन सेन्सला, सत्सद विवेक बुद्धीला आणि तर्कबुद्धीला जर ती गोष्ट योग्य वाटली तरच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. ते सुद्धा त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन करून बघा. तुम्ही तुमच्या रोजच्या जीवनात धर्म, तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना ह्या खरंच कामाच्या आहेत का हे तुम्ही तपासून पहा. तेव्हाच त्या गोष्टीवर विश्वास ठेवा. उगाचच कुठल्या तरी शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, वेदांमध्ये सांगितलं आहे, गीतेमध्ये सांगितलं आहे, कुराणामध्ये सांगितलं आहे म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही किंवा तसं करणं चुकीचं आहे, किंबहुना आत्मघाताचा आहे असं त्याने सांगितलं. हा जो त्याचा विचार आहे तो मला सगळ्यात जास्ती पटणारा आहे. कारण तो म्हणतो की मी सुद्धा सांगितलं आहे म्हणून त्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका. अनलेस यू प्रॅक्टिस इट अँड यू फाउंड दॅट इट इज द राईट थिंग. सगळ्यात शेवटी म्हणजे भगवान बुद्ध मरताना तो असं म्हणतो की तुम्ही स्वतःचा प्रेरणास्रोत आहात. अत्तदीप भव. तुम्ही स्वतःचाच दीपस्तंभ आहात. त्याच्यामुळे तुम्ही उठा आणि कष्ट करा, कामाला लागा आणि स्वतःचा मुक्तीचा मार्ग स्वतः चाला. दुसरा तिसरा तुम्हाला कोणीही मुक्तीचा मार्ग किंवा शांततेचा मार्ग, ज्ञानाचा मार्ग दाखवू नाही शकत. किंबहुना तुम्हाला तो चालवायला पाहिजे. दुसरेजण कदाचित तुम्हाला गाईड करू शकतील पण चालायला तुम्हालाच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्ही कष्ट करा आणि त्या मार्गातला चालण्याचं काम तुमचं आहे असं त्यांनी सांगितलं. हा त्याचा दुसरा विचार मला अतिशय आवडतो. मी पुन्हा पुन्हा भगवान बुद्धाविषयी बोलत राहीन, त्याच्या तत्त्वज्ञानाविषयी बोलत राहीन, जगातल्या अन्य सगळ्या महापुरुषांच्या तत्त्वज्ञानाबद्दल आणि धर्माबद्दल. कारण मी तत्त्वज्ञानाचा विद्यार्थी आहे. वर्षानुवर्षे माझ्या लहानपणापासून ते मला शिकायला मिळालं, माझं भाग्य आहे. पण आत्ता ह्या दिवशी मी एवढंच सांगू शकतो की तुम्ही कुठल्याही धर्माचे असाल, कुठल्याही संप्रदायाचे असाल, कुठल्याही दैवताला पूजत असाल, कुठलंही धार्मिक पुस्तक वाचत असाल, कुठलीही ध्यान पद्धती तुम्ही अवलंब करत असाल, तरी तुम्ही पुरुष असाल किंवा स्त्री किंवा अन्य लिंगाचे जरी असाल, तर तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांना ध्यान करायला पाहिजे. आपलं चित्त नितांत निर्मळ शुद्ध करायला पाहिजे.
तरच आपल्या आयुष्याची त्याच्यामध्येच इति कर्तव्यता आहे. अन्यथा आपण आपलं आयुष्य वाया घालवतो आहे. आपण कितीही प्रसिद्धी मिळवली, कितीही पैसा कमवला, कितीही पुस्तकं किंवा ग्रंथ वाचले, तरी ते काहीही कामाचे नाहीत जर आपलं चित्त नितांत निर्मळ झालं नाही तर. भगवान बुद्धांपासून महाराष्ट्राच्या संत परंपरेच्या सगळ्या ज्या परंपरा आहेत, संत परंपरेचा जो सार जे आहे ते ह्याच्यामध्येच आहेत. हेच मला आज वैशाख पौर्णिमेच्या निमित्तानं तुम्हाला सांगायचं होतं. धन्यवाद.